जय महाराष्ट्र मित्रांनो, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे भरती निघाली आहे। परमनंट जॉब असणार आहे। 10 लाख रुपयांचं पॅकेज मिळत आहे। खासियतीची असणार आहे की एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ही तुमची पोस्ट असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालं आहे। जसं की तुम्ही ते बघू शकता, इथे साइन अप करून आपण आपला फॉर्म भरू शकतोय आणि ही यांची ऑफिशियल पीडीएफ आहे ज्यामध्ये सगळी माहिती दिली आहे। 12 पानी पीडीएफ आहे, पण अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे अप्लाय करायचं। कारण की अप्लाय करण्यासाठी शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 आहे। 1 महिना आपल्या हातात आहे, त्यामुळे बिंदास अप्लाय करू शकतोय। मग यासाठी शॉर्टलिस्टिंग कशी होणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, वयाची अट काय, सगळी माहिती सांगतोय। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, ही महारत्न कंपनी आहे। गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला मिळणार आहे। परमनंट वॅकन्सी आहे, त्यामुळे नक्की इंटरेस्ट असाल तुम्हाला तर अप्लाय करा। जसं की बघू शकताय, अप्लाय कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे। त्याआधी आपल्याला समजून घ्यायचं आहे नेमका किती वॅकन्सी आहे, कोण कोण अप्लाय करू शकतोय। जसं की तुम्ही बघू शकताय, रिक्रुटमेंट फॉर प्रोफाईल ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग। यस, पोस्टमध्येच दिलंय। जर का तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे, ही संधी सोडू नका। खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल कोणासाठी किती जागा आहे। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल तुमचं झालं असेल तर इथे बघा वॅकन्सी दिलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे कुठलाही एक्सपिरियन्स मागितला नाही, नील म्हणजे कुठलाही एक्सपिरियन्स नाही, नुकतेच तुम्ही कॉलेज पास आउट झालेला आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। मग मेकॅनिकलसाठी पेमेंट सगळ्यांसाठी सेम आहे। 30,000 रुपये आपल्याला प्रोबेशनरी पिरियडमध्ये मिळणार आहे आणि त्यानंतर 1 वर्षानंतर आपण परमनंट होतोय तर आपल्याला 1,20,000 रुपये प्रति महिना इथे मिळणार आहे। त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकलसाठी आहे, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इन्स्ट्रुमेंटेशनसाठी आहे, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह केमिकलसाठी आहे आणि फायर आणि सेफ्टीसाठी इथे जागा आहेत। ओके, सॅलरी सगळ्यांसाठी सेम आहे। मग यासाठी तुमचं एज्युकेशन काय पाहिजे तर त्या फील्डमध्ये तुमचा रेग्युलर फुल टाइम डिप्लोमा झालेला पाहिजे। तुम्ही बिंदास अप्लाय करू शकताय। डिप्लोमामध्ये कुठल्या कुठल्या ब्रांचेस आहेत तर बघा, मेकॅनिकल तुमचं झालं असेल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल झालं असेल तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी तुम्ही अप्लाय करताय। मग त्यात काय काय आहे तर इन्स्ट्रुमेंटेशन झालं, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल झालं, तर या सगळ्या ब्रांचेस इथे असणार आहे, तुम्ही वाचू शकताय। केमिकल झालं असेल तर त्या रिलेटेड आणि फायर सेफ्टी झालं असेल तर फायर सेफ्टीचा डिप्लोमा तुमचा झालेला पाहिजे। एकच अट आहे की इथे ज्या पण पोझिशनसाठी तुम्ही अप्लाय करताय तर मिनिमम 60% पडलेले तुम्हाला पाहिजे। जर का तुम्ही UR म्हणजे ओपन ओबीसी मधून तुम्ही अप्लाय करताय, EWS मधून अप्लाय करताय आणि जर का तुम्ही SC ST PWD मधून अप्लाय करताय तर 50% तुम्हाला पडले आहेत तरी तुम्ही ते एलिजिबल आहेत। ओके, आता तुम्हाला कळलंच असेल, त्यामुळे ज्या तुमच्या मित्रांचं, फॅमिली मेंबर मधले कोणाचंही डिप्लोमा झालंय, फुल टाइम डिप्लोमा झालाय, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा। कारण की बघा, ही माहिती जास्त लोकांना समजत नाही आणि इथेच तुम्हाला फायदा मिळतो। आता शॉर्टलिस्टिंग कशी होणार आहे तर आपली कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। म्हणजे यस, काय होणार आहे, आपली इथे CBT होणार आहे, त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशन होणार आहे, पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे आणि तुम्ही ते जॉईनिंग करणार आहात। ओके, कम्प्युटर टेस्ट कशी असणार आहे, तुम्हाला जरी एक्झाम द्यायची आणि तुमच्याकडे काहीच नॉलेज नसेल, अभ्यास कसा करायचा, काय करायचा, तर इथे प्रॉडक्ट लिस्टमध्ये मी तुम्हाला बुक टाकून देईल जिथून तुम्ही याचा अभ्यास करू शकताय। मग जनरल ॲप्टिट्यूड झालं, टेक्निकल आणि प्रोफेशनल नॉलेज झालं, याबद्दल तुम्हाला इथे बुक मी पिन करून देईल। तुम्ही इझिली त्यातून अभ्यास करून ही एक्झाम क्रॅक करू शकताय। अगदी सोपी आहे, कारण की ही जी टेस्ट होणार आहे कम्प्युटर बेस्ड ती 2 पार्टमध्ये असणार आहे। पहिला पार्ट असणार आहे जनरल ॲप्टिट्यूड, त्यामध्ये मग इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट या सगळ्या गोष्टी यात येणार आहे आणि दुसरी असणार आहे टेक्निकल अँड प्रोफेशनल नॉलेज। यामध्ये काय काय असणार आहे तर बघा, कंपॅरिझन ऑफ, हे सगळं तुम्हाला इथे बुकमध्ये अभ्यास करायला मिळेल। त्यामुळे ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे त्यांच्यासाठी हे इझी असणार आहे। त्यानंतर ही टेस्ट तुम्ही पास केली तर ग्रुप डिस्कशन होणार आहे, पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्यानंतर तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे। अजून एक महत्त्वाचं म्हणजे मेडिकल एक्झामिनेशन आणि फिजिकल फिटनेस टेस्ट सुद्धा होते, कारण की हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला या 2 गोष्टी म्हणजे मेडिकल टेस्ट वगैरे करणं गरजेचं आहे।
आता इथे पेमेंट किती असणार आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं 30,000 रुपये महिन्यापासून 1,20,000 रुपये महिना आपल्याला मिळणार आहे. म्हणजे जर आपण बघायला गेलो तर टोटल 10.58 लाख रुपयांचं पॅकेज आपल्याला इथे मिळतं आहे. त्यातल्या त्यात तुम्ही बघू शकताय मग भरपूर सारे अलाउन्सेस, रिटायरमेंट बेनिफिट झालं, ड्रायनेस अलाउन्स झालं, HRA झालं, कॅफेटेरिया अलाउन्स झालं, हे सगळे अलाउन्सेस यामध्ये इन्क्लूड असणार आहे. त्यानंतर प्लेसमेंट अँड पोस्टिंग तुमची कुठे होणार आहे तर यांचे जेवढे पण ऑफिसेस आहे, डिपार्टमेंट आहे, तिथे तुमची पोस्टिंग होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे 1 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड असणार. इथे बघा दिले 1 इयर, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जॉईनिंग व्हाल तिथून तुम्हाला 1 वर्ष प्रोबेशनरी पिरियड असणार आहे आणि त्यानंतर तुम्ही ते परमनंट जॉईन होऊन तुम्हाला इथे कितीचं पॅकेज मिळणार आहे, 10 लाख रुपयांचं पॅकेज इथे तुम्हाला मिळणार आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. वयाची अट काय तर कमीत कमी तुमचं वय 18 पाहिजे आणि जास्तीत जास्त वय तुमचं 25 आहे. तुम्ही अप्लाय करू शकताय. इथे वयामध्ये सूट पण दिली आहे, जसं की तुम्ही बघू शकताय 5 वर्षाची सूट आहे SC ST, 3 वर्षाची सूट आहे OBC NC साठी आणि PWBD कॅन्डिडेट आहात तर 15 वर्षापर्यंत तुम्हाला इथे सूट असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही एलिजिबल असाल तर बिंदास अप्लाय करा. चांगली भरती आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे, महारत्न कंपनी आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सॅलरी जबरदस्त असणारे भरपूर सारे अलाउन्सेस आहे. आता अप्लाय कसं करायचं तर ही वेबसाईटची लिंक यांनी दिली आहे. यावर सगळ्यात आधी आपल्याला आपला ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर वगैरे टाकून आपला अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अप्लाय करायचं आहे. अप्लाय करणं अगदी सोपं आहे. बघा ही वेबसाईट आहे, यावर तुमचं अकाउंट असेल तर माहिती टाकून साइन इन करा, नाहीतर न्यू रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हा सगळा फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. एकदा का रजिस्ट्रेशन झालं की पुन्हा तुम्हाला इथे साइन इन करून सगळी माहिती भरायची. अप्लाय करणं अगदी सोपं आहे. फर्स्ट नेम, त्याच्यानंतर कन्फर्म करून घ्यायचं आहे, मिडल नेम कन्फर्म करून घ्यायचं आहे, लास्ट नेम कन्फर्म करून घ्यायचं आहे, फुल नेम इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर कन्फर्म करून घ्या. त्यानंतर ईमेल ॲड्रेस कन्फर्म करून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून तुम्हाला इथे रजिस्टर करायचं, म्हणजे यांच्या वेबसाईटवर आपला अकाउंट क्रिएट झालेलं आहे. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर मग आपला ईमेल ॲड्रेस, पासवर्ड जो आपण बनवला आहे तो कॅप्चा टाकून साइन इन करून पूर्ण फॉर्म भरून घ्यायचं. मग पूर्ण फॉर्ममध्ये तुमची एज्युकेशनल माहिती, तुम्हाला किती टक्के पडले आहे, काय केलं आहे, तुम्ही कधी शिक्षण झालं आहे, तुमचं वय काय, या सगळ्या गोष्टी येतील आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे. आता अपलोड केल्यानंतर एक्झामसाठी यांनी फी ठेवलेली आहे. किती फी असणार आहे तर तुम्ही ते बघू शकताय. 1,000 रुपये फी आहे. कोणासाठी? UR, OBC आणि EWS साठी. तुम्ही SC ST मधून आहात तर तुम्हाला कुठलीही फी नाही आहे. 1,000 रुपये तुम्हाला इथे फी आहे प्लस 18% GST, म्हणजे 1,180 एवढं पेमेंट तुम्हाला करावं लागेल एक्झामसाठी, जे की तुम्ही ऑनलाईन इझिली करू शकताय. त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी अप्लाय करा. शेवटची तारीख 30 एप्रिल आहे आणि असे भरपूर सारे अपडेट तुमच्यासाठी आणतोय. आदित्य बिर्लामध्ये वॅकन्सी निघाली होती, टॉप MNC कंपन्यात वॅकन्सी निघताय, तर ते अपडेट तुमच्यासाठी आणतोय. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.